मग आत्ताची युवा पिढी काही लोक ड्रग्सच्या मागे लागले आहेत, शाळकरी मुलं असतील की युवा वर्ग असतील. तर हा यांना कुठेतरी आळा घालण्याची गरज आहे. म्हणून आम्ही एक नवीन स्कीम म्हणजे स्कीम म्हणा किंवा नवीन एक घोषणा MIDC अंधेरी पोलीस स्टेशन, MIDC पोलीस स्टेशन आणि पवई पोलीस आणि आमचे 2-10 DCP साहेब यांच्याशी मीटिंग करून जे ड्रग्स विक्री करणारे माझ्या मतदार क्षेत्र अंधेरी पूर्व मतदार क्षेत्रात आहे त्याची माहिती द्या आणि 10,000 रुपये बक्षीस घ्या. हा अंधेरी पूर्व मतदार क्षेत्र ड्रग्स मुक्त येणारा 1 महिन्यात आत आम्हाला करायचे आहे आणि ते करून आम्हाला प्रतिसाद मिळते. काही चांगले NGO आम्हाला भेटलेले आहेत. तुम्ही हा असं उपक्रम करतात, आम्ही सगळं तुमच्या मागे उभं राहू आणि ड्रग्स मुक्त करणार 1 महिन्याच्या आत असं DCP साहेबांनीही आश्वासन दिलेले आहेत. आणि एक पथक पोलिसांच्या आम्ही तयार करत आहोत की 24 तास त्यांना ड्रग्स पकडण्याचंच काम करायचं, दुसरं काही नाही. असे एक पथक तयार करतात. मी पोलिसांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि अंधेरी पूर्वला जेना जिथे ड्रग्स विक्रीवाला भेटला तुमच्या माध्यमातूनही मी सांगतो की आम्हाला माहिती द्या आणि 10,000 रुपये घ्या. अशी एक उपक्रम आम्ही अंधेरी पूर्वसाठी करत आहोत. अंधेरी पूर्व ड्रग्स मुक्त करणं हा गरजेचं आहे. आणि एक उदाहरण पुणे मुंबई समोर ठेवतो. जी लोकल ट्रेन आहे आपली त्याच्यात आपण महिलांसाठी आरक्षण डब्बा ठेवतो, तेही चांगली गोष्ट आहे. विकलांगासाठी ठेवतो, तेही चांगली गोष्ट. तसंच शाळकरी मुलं जे ट्रेननी प्रवास करतात त्याच्यासाठी आरक्षण डब्बा ठेवावा अशी मागणी आम्ही आता विधान भवनात केलेली आहे आणि लवकरात लवकर त्याची मान्यताही येणार आहे असं मला वाटतंय. रेल्वे मंत्र्याशी पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे. माझं असं मत आहे की शाळकरी मुलं सकाळी शाळेत येतात जातात त्यांना फार त्रास होतो आणि असे 1-2 मुलांचा मृत्यू देखील झालेला आहे. अत्यंत वाईट घटना झालेली आहे. म्हणजे माती शासनाकडे केंद्र शासनाकडे मागणी आहे जसं आपण महिलांसाठी राखीव डब्बा ठेवतो, विकलांसाठी ठेवतो, तसं शाळकरी मुलांसाठी एक डब्बा राखीव ठेवा अशी मागणी मी शासनाकडे केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.